समृद्धी महामार्गावर 1.31 कोटींचा प्रतिबंधित गुटखा जप्त. महामार्ग पोलिसांची धाक कारवाई, आयशर वाहनासह मुद्देमाल ताब्यात. वाशिम जिल्हा प्रतिनिधी नदीम खान प्रिन्स, कारंजा. लाट दि. मे 10. समृद्धी महामार्गावर महामार्ग पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बल 1,51,250 रुपयांचा प्रतिबंधित गुटखा व सुगंधित तंबाखूचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार दि. मे रोजी रात्री 9 वाजताच्या सुमारास समृद्धी महामार्गावरील कारंजा लाट टोल नाका येथे महामार्ग पोलिसांकडून वाहन तपासणी सुरू होती. यावेळी महामार्ग पोलीस प्रादेशिक विभाग नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार व पोलीस अंमलदार यांनी संशयित आयशर वाहन क्रमांक MH40CT 2964 थांबवून तपासणी केली. वाहनातून गोडसर वास येत असल्याने चालकाकडे चौकशी करण्यात आली. त्यावेळी वाहनामध्ये तंबाखूसदृश्य पदार्थ असून तो अमरावती येथील जावेद नामक व्यक्तीचा असल्याचे चालकाने सांगितले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार यांनी तात्काळ ही माहिती यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नितीनकुमार दांदडे, पोलीस उपनिरीक्षक कृष्ण कन्हैया पवार, पोलीस हेड कॉन्स्टेबल अमोल इंगोले व पोलीस कॉन्स्टेबल आनंद काकडे यांनी पार पाडली. महाभारत न्यूज कारंजा. मुख्य संपादक रिजवान